नमस्कार. महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातील बातम्या झटपट आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी लगेचच सबस्क्राइब करा राष्ट्रशक्ती लाईव्ह न्यूज आणि सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. तर माझे UPSCचं शेड्यूल म्हटलं तर रेग्युलरली मोस्टली 6 to 8 आवर्स अभ्यास व्हायचा. पण मग कधीतरी रविवारी वगैरे थोडासा टाईमपास व्हायचा. पण मुलांनी ॲब्सोल्यूटवर फोकस न करता ॲव्हरेजेसवर फोकस केलं पाहिजे. म्हणजे वीकचा ॲव्हरेज किंवा मंथली ॲव्हरेज एक असायला पाहिजे. आणि बाकीचे विद्यार्थी माझ्यासारखे सिमिलरली सिच्युएटेड आहेत, त्यामुळे मला एवढंच मला सांगायचं आहे की जिद्द चिकाटी आणि प्रामाणिक प्रयत्न करत राहिले पाहिजे. आपल्या परिस्थितीची जाणीव ठेवून अभ्यास करत राहिले पाहिजे. चांगल्या मित्रांची संगत ठेवली पाहिजे. व्यसनापासून लांब राहिलं पाहिजे आणि सोशल मीडियासारख्या गोष्टीपासून थोडंसं लांब राहिलं पाहिजे, जेणेकरून आपण आपल्या कष्टांवर फोकस करू शकतो. आणि हेच जे कष्ट आहेत की जे आपल्याला प्रयत्नातून परिस्थिती बदलण्यासाठी मदत करत असतात. सो एवढाच एक मोलाचा सल्ला मी त्यांना द्यायचा. फॅमिली बॅकग्राऊंड काय होतं आणि तुम्ही मेंढपाळ म्हणून पण काम केलं, 10वीपर्यंत शिक्षण केलं, काय तुमचा जीवन प्रवास झाला? सगळ्यात महत्त्वाचं तर लहानपणापासून आम्ही माझ्या आई आणि वडील दोघेही मेंढपाळ असल्यामुळे मोस्टली पहिली आणि दुसरी तर मोस्टली बकऱ्यातच जास्त वेळाने शाळेत कमी वेळ गेला. पण नंतर मग अभ्यासात थोडंफार चांगला असल्यामुळे शिक्षक वगैरे वडिलांना बोलवून घ्यायचे. पण मग 7वी 8वी नंतर वडिलांनी असं डिसाईड केलं की बकरी सोडूया आणि गावाकडेच परमनंटली शिफ्ट होऊया. मग अचानक अर्निंग सोर्सेस बंद झाल्यामुळे खूप फायनान्शियल हार्डशिप क्रिएट झाले 8वी ते 12वीमध्ये. मग त्यामुळे खूप डिफिकल्ट सिच्युएशन झाली. पप्पाने थोडंसं इकडं तिकडं हे पण झालं. खूप वेळा आईला शेताला दुसऱ्या शेतात कामाला वगैरे जावं लागलं. ऊस वगैरे पण काढायला जायचं असायची आई. वडील सेंटरिंगला पण जाऊ लागले. पण मग नंतर मग भाऊ स्वतःचं स्वप्न बाजूला ठेवून परिस्थितीची जबाबदारी अंगावर घेऊन स्वतः इंडियन आर्मीमध्ये भरती झाला. मग हेच की कोणाला तरी त्यांनी स्वतःची स्वप्न सॅक्रिफाईस केली की मी माझी स्वप्न अचीव करण्यासाठी. सो मला एवढंच सांगायचं आहे की जे त्याग माझ्या भावाने केला त्याचं मी कुठेतरी त्याला फळ देऊ शकलो असं मला मनापासून वाटतं. कसं पाठबळ मिळालं तुम्हाला? काय अभ्यास केला? किती खडतर प्रवास केला तुम्ही? आज पण तुमचा निकाल लागल्यावरती तुम्ही मेंढ्या राखत होता, काय वाटतं तुम्हाला? सगळ्यात महत्त्वाचं तर ज्यावेळी निकाल माझा लागला होता 22 तारखेला, त्यावेळी मी आमच्या मावशीच्या दिरांच्या तिथे बकरी कातरत होतो. मी मावसभाऊ आणि बाकी सगळे लोक. आणि 2:30 वाजता अचानक रिझल्ट लागल्यानंतर माझा तो मित्र निशांत देशमुख म्हणून त्यांनी मला कॉल करण्याची कल्पना दिली. सो ऐकल्यानंतर खूप भारीच वाटलं. पण सक्सेस मिळवण्यामागं खूप पडद्यामागचे कलाकार खूप असतात. जसं की माझा भाऊ, ज्यानं मला खूप आर्थिक पाठबळ दिलं आणि मानसिक सपोर्ट पण दिला. माझा जो मित्र अक्षय सोळंकर जो बारामतीचा आहे आणि त्यांच्या मिसेस ऐश्वर्या यांनी पण मला खूप आर्थिक सपोर्ट वगैरे केला. बाकी कॉलेजला असताना कॅल्सॉफ्ट इंडिया आणि फाउंडेशन फॉर एक्सलन्स यांनी CSR थ्रू मला मदत केली. रविराई चॅरिटेबल ट्रस्ट यांनी पण मला मदत केली. सो असं असतं की ज्यावेळी तुमची स्वतःची खूप क्वालिटी असते आणि तुम्ही खूप प्रामाणिकपणे प्रयत्न करत असताय, त्यावेळी मदतीचे हात तुम्हाला मदत करायला नक्की सरसावतात. सो आर्थिक अडचण ही तुमचं कधीच अडथळा बनायला नाही पाहिजे. तुम्ही त्यातून मार्ग काढत जायला पाहिजे आणि तुमचे प्रयत्न कायम असायला पाहिजेत.